मी दिसतेय का तुम्हाला? सुखावा बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठ कणा मान सरळ, डोळे अंगत मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये श्वास द्यायचे आहे. अशी आपल्याला 35 ते 40 आवर्तन करायचे आहेत आपापल्या क्षमतेने. सुरुवात करायची आहे. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर येणारी श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकाला हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओंकार, एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. एक क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नममुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश श्वास भरून घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोदन, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. काल आपण मेंदूच्या आधारित काही आसनं बघितली. आज आपल्याला आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठकणा याच्या संबंधित आज आपल्याला आसनं बघायची. जर कुणाला कन्फ्युजन होत असेल किंवा काही असेल तर तुम्ही आसनांची नावं लिहून घेऊ शकता, काही हरकत नाहीये. आणि एखादं अडलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. सिटिंग, उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये यायचंय सगळ्यांनी. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आता दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. दोन्ही हात कमरेवर. पाठकण आपला सरळ आहे, नजर आपली समोर आहे आणि आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली हनुवटी कॉलरबोनकडे येईल आणि आता आपण रोटेशन करणार आहोत. श्वास घेत घेत मान आपली उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी.
सेकंड राऊंड. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. थर्ड राऊंड. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थोडा वेळ थांबूया आणि अँटी क्लॉकवाईज श्वास घेत घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. अजून 2 वेळाला. सेकंड राऊंड. श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी सरळ. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवायचं आहे. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं बलगट पकडायचं आहे. बरोबर. आणि आता श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत एकदा उजवीकडे खाली वाकायचंय. श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे खाली वाकायचं. असं आपल्याला 4 ते 5 वेळा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 आणि लास्ट राऊंड 6. दोन्ही हात वर आहेत ते आता खाली घेऊन यायचे. पायांमधलं अंतर कमी करायचंय. तर दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपण करणार आहोत कटी चक्रासन. दोन्ही पाय आपले जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात आपले खांद्यातनं सरळ असतील. बरोबर. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कटी चक्रासन. डावा हात खांद्यावरती, उजवा हात मागून डाव्या कमरेच्या इकडे. आणि आता उजव्या साईडने मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा पाठ कण्याला जो ट्विस्ट मिळतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. तर आपले पाय जुळलेले आहेत त्यामुळे कदाचित आपल्याला टाच दिसणार नाही. तर थोडस अंतर घ्यायला हरकत नाही. थोडस पायांमध्ये अंतर घ्या आणि उजव्या साईडला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. आता मला अंतर घेतल्यामुळे तुम्हाला थोडस टाच बघणं शक्य होईल. सावकाश मध्यभागी. पुन्हा उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागे, डाव्या बाजूने मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. कमरेचं मात्र आपण सरळ आहोत. पाय आपले सरळ आहेत. कमरेतनं आपल्याला पीळ भेटली नाही. स्वयं पाय गुडघ्यातनं सरळ असतील. पुन्हा मध्यभागी. आणि आता थोडस डायनामिक करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. सावकाश कृती थांबवायचे. हात खाली. 8 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. आणि आता श्वास घेत बघा हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तान असेल आणि श्वास सोडत हस्त पाद असेल. म्हणजे आपण हात थोडेसे स्विंग करतोय. कळलं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तिथल्या तिथे सरळ. बरोबर. तिथल्या तिथे सरळ. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. आणि आता बोट एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवा. हा बरोबर. आणि आता तळवे जाऊ देत सिलिंगकडे. हाताचे तळवे सिलिंगकडे. बरोबर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत एकदा उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. थोडस डायनामिक कृती करूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सावकाश कृती थांबवायचे. एक श्वास भरून घ्या. हातातली आपण बोट ती सोडून द्यायचे आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. विश्रांती. आज आपली प्रत्येक आसनं करताना
आपली जी जाणीव आहे ही आपल्या पाठकण्याकडे असली पाहिजे. पाठकण्याकडे घेऊन जा, जेणेकरून तिथे जो बेंड ट्विस्ट मिळतोय त्याचा आपल्याला मागोवा घेण्याचा एक चान्स मिळेल. फक्त ज्याला स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी करताना थोडीशी काळजी घ्यायची आणि त्यांना पाठकण्याचे तीव्र आजार असतील त्यांनी करताना थोडीशी काळजी घ्यायची, पण यथाशक्ती प्रयत्न मात्र नक्की करायचे. आता दोन्ही पायांमध्ये अंतर आणि आपण आता करणार आहोत कोनास. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या दिशेला वळा. उजवा हात उजव्या पावलाकडे जाईल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजात. आपण केलंय कोनास. पुन्हा एकदा जाणीव आपल्या पाठकण्याकडे असेल, मानेच्या भागाकडे असेल आणि कमरेच्या भागाकडे असेल. लक्ष श्वासाकडे. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मध्यभागी. सेकंड राऊंड. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डाव्या दिशेला वळायचंय. बरोबर. डावा हात डाव्या पावलाकडे असेल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे असेल. पुन्हा एकदा जाणीव आपली श्वासाकडे. त्याचबरोबर मानेचा भाग, कमरेचा भाग आणि आपल्या पाठकण्याकडे असेल. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मध्यभागी, कमरेतनं सरळ. सावकाश दोन हात. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय आणि आता आपण पुढे करणार आहोत त्रिकोणासन. आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. पायांमधलं अंतर जास्त ठेवलं तर कदाचित पाय सरकू शकतात, त्यामुळे आपल्याला जेवढं जमेल त्याप्रमाणे कृती करायची. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. एक श्वास भरून घ्यायचाय. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. साइडवर्ड बेंड नसून हा पुढचा बेंड आहे. आपण कमरेतनं पुढे झुकलोय. बरोबर. आणि आता सावकाश आपला उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचाय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर पुन्हा एकदा आपल्या डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. जाणीव आपल्या पाठकण्याकडे, कमरेच्या भागाकडे आणि मानेच्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर श्वासाकडेही लक्ष. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खांद्यातनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हात थोडा वेळ तशीच राहू दे. आता विरुद्ध बाजूने आपल्याला कृती करायची आहे. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं आहे आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वरती सरळ असेल. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. जाणीव आपल्याला श्वासाची. त्याचबरोबर मान, कंबर आणि पाठकणा कडे आपलं लक्ष. ते थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करायचंय. विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. एका हाताने दुसऱ्या हातातून नंबर पकडलाय. पुन्हा एकदा लक्ष हे आपल्या मानेच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकण्याकडे. आजची सगळी आसनं ही आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठकणा त्याच्याशी निगडीत असणार आहे. आणि आता आपण करूया पवनमुक्तासन. आज आपण बैठक स्थितीमधलं, त्याचबरोबर दंड स्थितीमधलं आणि शयन स्थितीमधलं पवनमुक्तासन करणार आहोत. 3 वेगवेगळी व्हेरिएशन्स. त्यासाठी आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा आहे. भिंतीच्या आधाराने उभं राहायचंय. पूर्णपणे भिंतीला टेकून उभं राहा. आपला पाठकण्याचा स्पर्श, त्याचबरोबर आपल्या सीटचा स्पर्श भिंतीला झालेला आहे. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या शरीराच्या जवळ आहे. पाठकणा, मान सरळ. अगदी रिलॅक्स. कुठलाही ताण नकोय पायावर, खांद्यावर. एकदम रिलॅक्स.
एकदम पण चिटकून उभं राहिलं तर पुढची कृती करताना थोडासा त्रास होईल, त्यामुळे स्वतःला ऍडजस्ट करायचं आहे भिंतीपासून. आणि आता सावकाश आपल्याला उजवा पाय वरती उचलून घ्यायचा आहे, फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करा, आपल्या तो पूर्ण छातीपाशी आणा, फोल्ड करा पूर्णपणे. हा बरोबर. आणि आपल्या उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, जसं आपण पवन मुक्तासन मध्ये घालतो त्याप्रमाणे बरोबर. पाठकणा पूर्णपणे पाठी आपल्या भिंतीला टेकलेला आहे बरोबर. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त पुढची कृती करू नका, बाकीच्यांनी आपलं डोकं खाली वाकून कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. कपाळ किंवा हनुवटी जे तुम्हाला सहज जमेल त्याप्रमाणे. पुन्हा एकदा लक्ष आपल्या मानेच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकण्याकडे. तिथे जो ताण बेंड जो मिळतोय त्याकडे लक्ष. डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. छान बरोबर. पूर्णपणे उजव्या बाजूला जो प्रेशर आलेला आहे आणि त्याचबरोबर मान पाठ आणि कंबर इकडे जो स्ट्रेच आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं वर, हाताचा विळखा सोडून द्या, उजवा पाय सरळ करा जमिनीवर. थोड्या वेळ तिथल्या तिथे विश्रांती. आणि मग डावा पाय फोल्ड करायचा आहे. फोल्ड केलेला पाय आपल्या पूर्णपणे छातीच्या पाशी येऊ दे आणि हाताचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. कपाळ किंवा हनुवटी जे योग्य वाटेल ते. डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डाव्या बाजूला प्रेशर आहे एका बाजूला, समोरच्या बाजूने प्रेशर आहे आणि पाठकणा मान कंबर इथे जो स्ट्रेच आहे ताण आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. जाणीव पूर्णपणे श्वासाची. हरिओम. उलट वाटचाल. डोकं सावकाश वर, हाताचा विळखा सोडून द्यायचा, डावा पाय सरळ, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैलसर सोडून देऊन विश्रांती. आणि करूया साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन, परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय उजळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ असतील. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने असेल, डाव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने आहे. उजवा हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर करून द्यायची. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला बेंड व्हायचं आहे, थोडस झुकायचं आहे. डावा हात आपला जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. शरीराच्या जवळ आहे आणि जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेला आहे डावा हात. उजव्या बाजूला आलेला ताण आणि डाव्या बाजूला असलेला दाब, त्याचबरोबर आपल्या पाठकण्याला मानेच्या इथे आणि कमरेच्या इथे जो ट्विस्ट येतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. खूप छान. नजर आपली समोर असेल एका बिंदूकडे स्थिर. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट वाटचाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मध्यभागी दोन्ही हात खांद्यातलं सरळ. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने असेल, उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत उजव्या दिशेला बेंड व्हायचंय बरोबर. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून जायचा आहे. नजर पुन्हा एकदा आपली समोर एका बिंदूकडे स्थिर. मान कंबर आणि पाठकणा तिथे असलेला स्ट्रेच, तिथे झालेला बदल, तिथे होणारा बेंड त्याकडे लक्ष. डावी बाजू ताणली गेलेली आहे, उजव्या बाजूला दाब आहे. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातलं सरळ, कमरेतलं सरळ. आणि एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात, विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. जाणीव श्वासाकडे. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन करावे. आज आपण दोन्ही सूर्यनमस्कार करून घेऊया, कारण की आपली आसनं जास्त होत आहे.
सूर्यनमस्कार हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक सिस्टीम वरती उपयोगी आहे, लाभदायक आहे, परिणामकारक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला सूर्यनमस्कार घालणं अपेक्षित आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे, पाठकणा मान सरळ आहे, डोळे बंद. मनोमन उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न आपल्या भूमध्यामध्ये मनोमन उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे, अशी कल्पना करायची. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित पाठ. आपले चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आठवण नाहीये. दोन्ही हात जोडून ठेवूया. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम वर्धाय नमः. एक नमस्कारातून श्वास भरून घ्यायचा आहे. 2 श्वास सोडत हस्त उत्तानासन. 3 श्वास घेत हस्त पादासन. 4 श्वास सोडत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 श्वास भरून घे पर्वतासन. 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे साष्टांग नमस्कार. आणि आता इथे एक श्वास थांबूया. सहज श्वास भरून घ्यायचा, पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा. श्वास भरून घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत उजवा पाय पुढे 9 अश्वसंचलनासन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. आणि आता एक शेवटचा. ओम सवित्रे नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. उपनोती करून घ्यायची. काल आपण उड्डीयन बंद शिकलो बरोबर, श्वास रोखून धरायचा. आज आपल्याला या श्वास रोखून धरून पोट आत बाहेर करण्याची हालचाल करायची. पुन्हा एकदा सांगते की ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, पुन्हा उच्च रक्तदाब आहे, त्यांनी उड्डीयन अग्नीचा करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी करायला हरकत नाहीये. यथाशक्ती प्रयत्न करायचा, माझ्या सूचनेची वाट न बघता आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करायची आहे. आज आपण बघणार आहोत अग्निसार. मी थोडीशी पुढे येते जेणेकरून तुम्हाला पोटाची हालचाल कळेल. जसं आपण काल बघितलं, आपल्याला खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बनणं या प्रकारे. आधी कृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. अग्निसार आज आपण बघणार आहोत. 4 बोट पुढे आहेत, अंगठा मागे आहे. आज मी तुम्हाला ग्रुपवर याची इन्फॉर्मेशन पाठवते, काल मी पाठवली नव्हती. नजर पुन्हा एकदा समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. एक श्वास भरून घ्या. आहे तो श्वास पहिला सोडून द्यायचा. खांदे कोपरं शिथिल करायची. पाठकणा मान अगदी रिलॅक्स. आहे तो श्वास सोडून द्यायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येतं. पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जातं, छातीचं एक्सपान्शन होतं आणि इथे आपण पोट अजून आतमध्ये खेचून घेतो. हे झालं उड्डीयन. आणि ह्या खेचलेल्या पोटाला थोडंसं आत बाहेर करायचं श्वास न घेता, ते म्हणजे अग्निसार. कृती थांबवायची. पोट बाहेर आणि श्वास घेत घेत कमरेतनं सर.
पोटाची हालचाल दिसलीये प्रत्येकाला? कसं केलंय ते आपापल्या क्षमतेने करा, कुठलाही अट्टाहास नाही. तुम्हाला ग्रुपवरती मी इन्फॉर्मेशन पाठवेल, पण आपल्याला जसं जमेल, जशी आपली क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करायची. ज्यांचं नुकतंच कुठल्याही स्वरूपाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी अग्निसार आणि उड्डाण करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी ही कृती करणं टाळायचं. सुरुवात करूया. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बंद करायचा आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, 4 बोटं आपली मांडीवर म्हणजे गुडघ्यापासून थोडीशी लांब आणि अंगठा मागच्या दिशेला असेल. आधी आपण करूया उड्डाण. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. नजर आपली समोर असेल, खांदे अगदी शिथिल, चेहरा अगदी शांत. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येतं. पूर्णपणे श्वास सोडून द्या. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जातंय, छातीचं एक्सपान्शन होतंय. आणि आता श्वास न घेता अजून पोट आतल्या दिशेला खेचून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या पोटाला एक खळगी पडते, तो झाला उड्डाण बंद. हरिओम. उलटचाल. सावकाश पोट बाहेर येईल आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा आपल्या पोटातले जे स्नायू आहेत ते अजून बळकट होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी उड्डाण अग्निसार या ज्या क्रिया आहेत हे अतिशय लाभदायक आहेत. अग्निसार ही शुद्धी क्रिया आहे, उड्डाण हा बंद आहे. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. खुर्चीत बसल्याप्रमाणे आपला आकृती बंद. आणि आता आपण करणार आहोत अग्निसार. खांदे अगदी रिलॅक्स, पाठकणा मान अगदी शिथिल रिलॅक्स, चेहरा शांत. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडून द्या. पोट आतल्या दिशेला गेलंय, छातीचं एक्सपान्शन झालंय. आणि आता श्वास न घेता पोट आत बाहेर करण्याची कृती. बरोबर, खूप छान. प्रतिभाताईंना छान जमलंय, त्यांचं दिसलं मला. छान, बरोबर. हा हा, बरोबर. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सर विश्रांती. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आपण पद्मासन करून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. पद्मासन. एका पायाने आपल्याला जसं जमेल तसं, उजवा पाय किंवा डावा पाय. दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण एक मुद्रा सुद्धा बघणार आहोत, वायू मुद्रा. प्राणायामाच्या आधी आपण त्याचा प्रॅक्टिस करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकणा मान सरळ. आणि आता आपल्याला उजवा हात कोपर ते तळवा जमिनीवर ठेवायचा आहे. पुन्हा एकदा आपण बेंड करतोय. कोपर ते तळवा पूर्ण हात, उजवा हात आपला जमिनीवर आहे. बरोबर. डावा हात आता डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. बरोबर, छान. पुन्हा एकदा बघा, जाणीव आपल्या पाठकण्याकडे, मानेच्या भागाकडे आणि कमरेच्या भागाकडे. त्याचबरोबर श्वासाची जाणीव आहे. तिथे जो बेंड येतोय, स्ट्रेच येतोय, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. मान खाली झुकवू नका. मान शक्यतो सरळ मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप छान. सावकाश उलटसार करूया. मध्यभागी, सावकाश मध्यभागी. दोन्ही हात गुडघ्यांवर. पुन्हा एकदा एक श्वास इथे आपण थांबूया आणि विरुद्ध बाजूने चाल. डावा हात आता खाली येईल. कोपरापासून तळव्यापर्यंत डावा हात आपला गुडघ्याच्या इथे असेल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. आपण आता बेंड घेतलेला आहे डाव्या बाजूला. पुन्हा एकदा जाणीव आपल्या पाठकण्याकडे, कमरेच्या भागाकडे आणि मानेच्या ठिकाणी. डावा हात अगदी रिलॅक्स, पण आपण तो स्ट्रेच केलेला आहे, त्याकडे लक्ष. जाणीव पूर्णपणे श्वासाची. उलट चाल करूया. सावकाश मध्यभागी.
छान. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. एक सहज श्वास घ्यायचा आणि संपूर्णपणे श्वास सोडून द्या. मनातल्या मनात ओंकार. पद्मासन पद्मासनचे घातले ते सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करायचा, दोन्ही पाय समोर आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि करूया वक्रासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी असेल, पलीकडे न ठेवता शेजारी ठेवायचंय. बरोबर. उजवा हात हा मागे आपल्या पाठकण्याच्या इथे असेल. जिथे आपलं माकड हाड आहे, जिथे आपला पाठकणा आहे, तिथे आपला उजवा हात आहे. बघा मागे, जेणेकरून आपला पाठकणा हा सरळ होईल. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न करा, किंवा हात असा सैल सोडून द्या उजव्या पावलाच्या इथे. जर आपल्याला पाऊल पकडता येत नसेल, अँकल पकडता येत नसेल, तर हात असा सैल सोडून द्या उजव्या पावलाच्या इथे. डावा पाय मात्र आपला सरळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. आणि आता सावकाश उजव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. पुन्हा एकदा जाणीव आपली पाठकण्याकडे, मानेच्या भागाकडे आणि कमरेच्या ठिकाणी. तिथे आलेला ट्विस्ट, आलेला स्ट्रेच, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर जाणीव श्वासाची सुद्धा. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचा श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी असेल. डावा हात मागे आपला जिथे पाठकणा आहे तिथे, जेणेकरून आपला पाठ जी आहे ती अजून सरळ होते. आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल किंवा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर आपला हात इथपर्यंत जात नसेल तर हात सैल सोडून द्या जमिनीच्या दिशेने. या प्रकारे उजव्या कोपराचा स्पर्श डाव्या गुडघ्याला होतोय. आणि आता डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा लक्ष आपल्या कमरेच्या ठिकाणी, पाठकण्याकडे आणि मानेच्या इथे. जाणीव परत श्वासाकडे आहेच. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. डावा पाय सरळ, विश्रांती. पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबूया. आणि विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि एक एक पाय फोल्ड करून आपल्याला वज्रासनामध्ये जायचं. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील, डोळे बंद. संपूर्ण आपला आकृतीबंध तपासून पहा. गुडघ्याला गुडघा, सीटचा भाग आपल्या दोन्ही टाचांच्या मध्यभागी. दोन्ही अंगठे एकमेकांना जोडलेले आहेत. पाठकणा नैसर्गिक सरळ, मान मध्यभागी, खांदे शिकवी. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. मनोमन एक ओंकार करून घ्यायचा आहे. श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत मनातल्या मनात आणि करूया उष्ट्रासन. त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. दोन्ही पावलांचं माउंटन करायचं आहे. आपली पायाची बोटं जमिनीवर असतील, टाचा सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हात
आता आपल्या पाठकड्यावरती, जिथे आपल्या मागे कमरेच्या ठिकाणी पाठकड्याच्या इथे दोन्ही हात असतील, हाताची पकड बरोबर. आता ज्यांना कंबरदुखी आहे, स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी पुढची कृती करायची नाहीये. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मागे झुकायचंय आणि उजव्या हाताने उजवी टाच, डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न. मान मागे सैल सोडून द्या. आणि आता पुन्हा एकदा मानेच्या इथे बघा, ताण दाब, पाठकड्याला कमरेच्या इथे पूर्णपणे स्ट्रेच आहे, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल. सावकाश उजवा हात कमरेवर येईल, मग डावा हात. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ, पायाचं मांडून सोडून द्यायचंय. जमिनीच्या दिशेने फ्लॅट दोन्ही पावलं आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद. पुन्हा एकदा मनोमन एक ओंकार, श्वास सोडत ओंकार. विश्वासनामुळे आपल्या पूर्ण शरीरामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता करूया मार्जनासन. पुन्हा एकदा दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या खांद्या एवढं शोल्डर एवढं अंतर, हाताच्या आधाराने आपण ते अंतर ठेवूया. आणि त्यानंतर आपली कोपरं जी आहेत दोन्ही, ती दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायची. हाताची कोपरं दोन्ही गुडघ्यांना. सीटचा भाग जो आता आपल्या टाचेवरती आहे तो आता वर उचलायचा आहे आणि खांद्यातनं आणि गुडघ्यातनं सरळ. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्यभागी असेल. पुन्हा एकदा मार्जनासन हे पाठ करण्यासाठी, कमरेच्या भागासाठी आणि आपल्या मानेसाठी अतिशय लाभदायक आहे. पाठकणाला जसा स्ट्रेच आणि बेंड येतो त्याचा आता पूर्णपणे लक्ष तिकडे द्यायचं आहे. तो श्वास सोडून घ्या. मार्जनासन भाग 1 करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेने घेऊन जायला सुरुवात. कपाळ सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, जाणीव संपूर्णपणे श्वासाची. आणि आता पुन्हा एकदा जाणीव आपल्या पाठकड्याकडे घेऊन जा. पाठकड्याला आलेला अंतर आकार, मानेच्या ठिकाणी असलेला ताण आणि दाब. समोरच्या बाजूने ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. त्याचबरोबर आपल्या कमरेच्या स्नायूंमध्ये असलेला स्ट्रेच, तिकडे लक्ष. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पुन्हा नजर आपली समोर असेल, मध्यभागी असेल, दोन्ही हातांच्या मध्ये. आणि मार्जनासन दोन करण्यासाठी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हनुवटी कॉलर बोनने घेऊन जायला सुरुवात. पाठ करा. आता सिलिंगच्या दिशेने ताणला गेलेला आहे. मगाशी जिथे दाब होता तिथे आता ताण आहे. बघा, मानेच्या ठिकाणी लक्ष घेऊन जा. मागच्या बाजूने ताण आहे, समोरच्या बाजूने दाब आहे. एक दीर्घ श्वसनाचा आवर्तन करून घेऊया. खोलवर भरपूर श्वास भरून घ्यायचा. पाठ करा. अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. संपूर्णपणे संथ गतीने श्वास सोडून घ्या. उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर इथे थोडा वेळ थांबायचंय आणि सावकाश पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही गुडघे जोडून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद. वज्रासन केल्यामुळे जिथे कुठे आपल्या पूर्ण शरीरामध्ये जो बदल झालेला आहे, पाठकड्याच्या इथे ताण दाब होता, स्वतः मन रिलीज करून घ्यायचा आहे. श्वास सोडत मनाच्या मनात तुमच्या
आणि सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं आणि त्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कृतीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आता दोन्ही पाय जोडायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, पावलं पूर्णपणे जमिनीला लागू दे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर आहे, पावलांमध्ये अंतर आहे, गुडघ्यामध्ये अंतर आहे, हात शरीराच्या जवळ आहे. आता दोन्ही हाताचे जे तळवे आहेत हे थोडेसे हात आपल्याला फोल्ड करून आपले हात जे आहेत ते आपल्याला कमरेच्या खाली ठेवायचे. थोडासा कमरेचा भाग वर उचला आणि दोन्ही हाताचे तळवे हे जमिनीच्या दिशेला जमिनीवरती आहेत आणि त्याच्यावर आता आपल्या पूर्णपणे कमरेचा भाग ठेवून द्या. दोन्ही हाताची कोपरं सुद्धा जमिनीवर आहेत आणि आता थोडंसं कमरेने म्हणजे कमरेच्या आधाराने आपल्या त्या तळव्यांवरती थोडंसं प्रेशर द्या. प्रेशर प्रेशर प्रेशर, रिलीज रिलीज. बघा पूर्ण पाठकड्याच्या इथे आणि कमरेच्या स्नायूंना आपण थोडासा प्रेशर देतोय. पुन्हा एकदा आपल्या हातावरती आपल्या कमरेचा जोर द्यायचा आहे, थोडासा दाब द्यायचा आहे, दाब द्यायचा आहे, दाब 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 आणि रिलॅक्स रिलॅक्स. अजून एक काही कृती करूया. कमरेच्या भागाने आपल्या पूर्ण हाताच्या तळव्यांवरती दाब द्यायचा आहे, दाब 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 आणि रिलॅक्स रिलॅक्स. आपले हात जे आता कमरेच्या खाली आहेत ते काढून घ्यायचे, हात पुन्हा शरीराच्या जवळ येतील. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडून घ्यायचा आहे. टाचा आपल्या सीटला लावून घ्यायच्या हाताच्या आधाराने. आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे असेल. दोन्ही हातांची कोपरं पुन्हा एकदा जमिनीवरती आहे. ती स्थिती आपली पक्की झाली की आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले पाय उजव्या दिशेला जातील आणि आपली मान डाव्या दिशेला. डाव्या बाजूने डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न, नजर आपली डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करते. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारणा प्राणधारणा. पूर्णपणे स्वतःचा प्रतिबंध तपासून पहा. जाणीव पूर्णपणे पाठकणा, मान आणि कंबर या ठिकाणी असेल. त्या भागाला आलेला ट्विस्ट, तिथे असलेला पीळ त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. प्राणधारणा, जाणीव पूर्णपणे श्वासाची. उजवा पाय हा जमिनीवर आहे, त्याच्यावर आपला डावा पाय आहे. पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा आहे. मनातल्या मनात 40 ते 31 अंक उलट्या क्रमाने मोजण्याचा प्रयत्न करा. हरिओम. उलट वाटचाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश पाय मध्यभागी, मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेला असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ घ्यायच्या आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून पकड पुन्हा एकदा डोक्याच्या मागे. उलट दिशेने ही कृती करायची आहे. एक श्वास भरून घ्यायचा, कमरेचा भाग नकळत वर उचलला जाईल तर तो पूर्णपणे जमिनीवर असेल. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पावलं पाय आपले डाव्या दिशेला जातील आणि मान उजव्या दिशेला. उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे नजरेने पाहण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारणा, जाणीव पूर्णपणे आपल्या पाठकण्याकडे, कमरेच्या भागाकडे आणि मानेच्या ठिकाणी. प्राणधारणा म्हणजे जाणीव पूर्णपणे श्वासाची. आता डावा गुडघा हा जमिनीच्या दिशेने आहे, त्याच्यावर आपला उजवा गुडघा उजव्या पायाचं पाऊल आहे. पाठकणा कमरेच्या इथे आलेला ट्विस्ट, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि आता 50 ते 41 अंक उलट्या क्रमाने मनातल्या मनात मोजण्याचा प्रयत्न.
आणि येऊन उलट श्वास करताना डोळे उघडायचे, एक श्वास सोडून घ्यायचा, श्वास सोडत मध्यभागी, पाय मध्यभागी, मान मध्यभागी, हाताचा जो आपण एकमेकांमध्ये गुंतवले ती सोडून द्यायचे, हात शरीराच्या जवळ, पाय सरळ, दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती, पोटावर पडून विश्रांती, सॉरी, एका गालावर पडून विश्रांती, अगदी सावकाश. आणि आता आपण करूया तिर्यक भुजंगासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आजची आपली सगळी आसनं पाठताना मान आणि कंबर यांच्याशी आधारित आहेत. ज्यांना तीव्र पाठदुखी कंबरदुखी असेल त्यांनी ही कृती करण्यात आणायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही पायांमध्ये मागून थोडस अंतर घ्या. दोन्ही हात फोल्ड करायचे आहेत. हाताचे जे तळवे आहेत हे आपल्या छातीच्या शेजारी येतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहेत. हात आपण फोल्ड केले, हाताचे तळवे छातीच्या रेषेत, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता सावकाश आपल्याला आपली अपर बॉडी, कपाळ, छातीचा भाग वरजून द्यायचा आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आहेत आणि मागून दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. बरोबर, छान. आणि आता सावकाश एकदा उजव्या बाजूने मागे वळायचंय. डाव्या पायाची टाच बघायची, मध्यभागी डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची, पुन्हा मध्यभागी. ही कृती अजून तीनदा आपण आपापली करून घेऊया. जाणीव आपली पूर्णपणे मानेच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठ करण्यात असेल. एकदा उजव्या दिशेने मागे वळायचं, डाव्या पायाची टाच आणि एकदा डाव्या बाजूने मागे वळून उजव्या पायाची टाच. 3 वेळाला प्रत्येकाचं करून घ्यायसाठी कृती थांबवायची आहे. मध्यभागी यायचं, मान मध्यभागी, आणि सावकाश पुन्हा एकदा आपलं पोट, छाती आणि मग कपाळ जमिनीवर येईल. हात जे आपले फोल्ड केलेले आहेत ते आता शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये जे अंतर आहे ते कमी करायचंय. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया आणि आता आपण करूया धनुरासन. स्थिती आपण घेतलेलीच आहे. कपाळ जमिनीवर आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय आता एकत्रित फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल म्हणजे गोटा पकडायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा आहे. ही स्थिती पक्की झाली की आपला मांडीचा भाग थोडासा वर उचलून घ्यायचा आहे की आपोआप आपलं कपाळ सुद्धा वर उचललं जातं. पुन्हा नजर आपली समोर असेल, एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे. आपण केलेलं आहे धनुरासन. श्वास न रोखता आपल्याला ही कृती करायची आहे. जाणून पुन्हा एकदा पाठकडा, मान आणि कमरेच्या ठिकाणी 1 ते 2 श्वास थांबवून उलट चाल करूया. सावकाश कपाळ जमिनीवर येईल. एकेका हाताने पायाला जो आपण पकड घातली ती सोडून द्यायची आहे. दोन्ही पाय सरळ करायचे, हात शरीराच्या जवळ आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. सावकाश एका कुशीला वळायचं आणि वरती सीट मध्ये यायचंय. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. आज आपण 2 मुद्रा करणार आहोत, एक वायू मुद्रा आणि एक ब्रह्म मुद्रा. सुरुवातीला आपण ब्रह्म मुद्रा करूया. दोन्ही हात जे आहेत
हाताची अंगठा आतमध्ये, जिथे आपली करंगळी आहे तिथे आपल्या अंगठ्याचा जो टिप आहे तो येईल आणि त्याच्यावर 4 बोट, त्याच्यावर 4 बोट म्हणजे आपण जशी मूठ वळवतो ना, बरोबर त्या प्रकारे. हा बरोबर. आणि आता दोन्ही आपण हे मागे पण केलंय एका 1-2 आठवड्यापूर्वी. हा आणि आता हे हात जे आहेत हे आता आपल्या ओटीपोटाच्या इथे येतील, बरोबर. हा पाठकणा मात्र आपला सरळ आहे, मान मध्यभागी, नजर आपली समोर. आणि आता आपण ह्या स्थितीमध्ये थोडेसे आपली दत्त मुद्रा करणार आहोत, म्हणजे पूर्णपणे आपण ब्रह्ममुद्रा न करता दत्त मुद्रा. म्हणजे आता समोर आपली नजर आहे आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत मान आपली उजव्या दिशेला जाईल, हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, पुन्हा एकदा जाणीव आपल्या मानेच्या ठिकाणी आणि गळ्याच्या इथे, पाठकण्याच्या इथे. पाठकणा आपला सरळ आहे. उलटचाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान आता उजव्या दिशेला जाईल, हनुवटी डाव्या दिशेला, माफ करा, डाव्या दिशेला गेली, हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. आपण जी ब्रह्ममुद्रा केली आहे त्यामुळे आपल्या पूर्णपणे छातीचं एक्सपान्शन झालंय, तिथली जी वायुकोश आहेत ते थोडेसे मोकळे होत आहेत, त्याकडे लक्ष. उलटचाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान मध्ये. आणि आपण ब्रह्ममुद्रेमध्ये म्हणजे हाताची जी ब्रह्ममुद्रा केली आहे त्याच्यातून आता आपण दत्त मुद्रा करतोय. दत्त मुद्रा म्हणजे दत्ताचे जसे 3 तोंड असतात त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेने जाईल, कपाळ सिलिंगला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, पुन्हा एकदा जाणीव पाठकणा, मान, कंबर या ठिकाणी असेल आणि त्याबरोबरच श्वासाकडेही लक्ष. सावकाश उलटचाल करूया, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी. हाताची जी आपण स्थिती घेतली ती सोडून द्यायची, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, जाणीव श्वासात. आणि आज आपण करणार आहोत वायू मुद्रा. ज्यांना वाताचा त्रास आहे, ज्यांना हातापायाला पेडगे येतात किंवा अशी थरथर होते, तर त्यांच्यासाठी ही वायू मुद्रा आहे, ही अतिशय लाभदायक आहे. मी तुम्हाला दाखवते, शेअर करते कशी करणार आणि मग आपण एकत्रित करू. रिस्की प्रत्येकानं कशी केली, आपलं जे पहिलं बोट आहे ते फोल्ड केलंय आणि ते अंगठ्याच्या मुळाशी लावलेलं आहे आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवलेला आहे. बघा, पहिलं बोट जे आहे म्हणजे आपली तर्जनी ती फोल्ड केली आणि ती अंगठ्याच्या मुळाशी ती लावलेली आहे, त्याचं जे टिप आहे ते, आणि त्याच्यावर आपण अंगठा ठेवलेला आहे. ही झाली वायू मुद्रा. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. थरथर होते, हातापायांना पेडगे येतात किंवा आपला विसरणपणा आपला कधी कधी वाढतो किंवा आपल्याला आपली मनस्थिती आपल्या आटोक्यात राहत नाही, तर त्यासाठी जर आपण या मुद्रेमध्ये बसलो काही क्षणासाठी तर आपल्याला खूप लाभ होतात. पण आपल्याला नियमित साधना पाहिजे, यासाठी एक दिवस करून चालणार नाही. लक्षात आले प्रत्येकाच्या कशी केली ती? बंद करू आता, हे स्टॉप करू शेअरिंग किंवा थोडा वेळ ठेवते. आपण या स्थितीमध्येच काही आवर्तन दीर्घ श्वसनाची करणार आहोत. प्रत्येकाने स्थिती घ्या, पद्मासन, अर्ध पद्मासन, पाठकणा, मान सरळ, बरोबर. आणि आता आपला तर्जनी म्हणजे पहिलं बोट जे आहे ते फोल्ड करायचं आहे, ते अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आहे आणि त्याच्यावर आपला अंगठा असेल. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताचे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेने आहे.
पाठ मान सरळ आहे, डोळे बंद. पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासाकडे आणि आपण जी वायू मुद्रा केली आहे त्याकडे. 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची करून घेऊया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. छातीचा एक्सपान्शन खांदेवरच्या दिशेला आणि श्वास सोडताना पोट, छाती आणि खांदे पूर्ण कम्प्लीटली ब्रीथ आउट. दुसरं आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने संपूर्णपणे श्वास सोडून द्या. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. हाताची वायू मुद्रा सोडून द्यायची आहे. डोळे बंद आहेत आणि थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आणि आता आपण करूया उज्जाई प्राणायाम. हा पुन्हा एकदा आपला पाठकणा, मान आणि कमरेच्या आधारित आहे. त्यासाठी आपण स्थिती घेतलेलीच आहे आणि आता दोन्ही हाताची पकड करायची आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय, समोर हाताची घडी बरोबर. आणि आता श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर जाईल, म्हणजे हाताची घडी वर जाईल. आणि आता आपल्या घशाच्या स्नायूंचं आकुंचन करायचंय आणि श्वास सोडताना आपल्याला घर्षणयुक्त आवाजाने श्वास सोडून द्यायचा आहे. घशातून घर्षणयुक्त आवाज आणि श्वास सोडत सोडत हात पुन्हा छातीपाशी. बरोबर. श्वास घेत पूरक, हात वर, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाज. डोळे बंद. एक खोलवर दीर्घ पूरक, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाज. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ पूरक, हाताची घडी डोक्याच्या दिशेने वर, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाज. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. डोळे बंद आहेतच. आपल्या घशाच्या इथे थोडीशी खवखव जाणवत असेल, त्यासाठी आपण एक आवर्तन शीतली प्राणायामाचं करूया. हाताची ज्ञान किंवा द्रोण मुद्रा. पाठकणा मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहे. आणि आता जिभेची पन्हाळ, जीभ थोडीशी बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक, कम्प्लीटली ब्रीथ आउट. आणि आता डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली पद्मासन, अर्ध पद्मासन, ती सोडून द्यायचं आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातांमध्ये अंतर. तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. हाताची बोटं अर्धवट मिटलेली आहे. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेत. आजची आपली संपूर्ण साधना जी आहे ही आपल्या
आपला मान आणि कंबर यांना जोडणारा पाठकणा याच्या आधारित होती. त्यामुळे या संपूर्ण भागावर, आपल्या पाठकण्यावर, त्याचबरोबर आपल्या कमरेच्या ठिकाणी जो काही ताण आलेला आहे, जो काही दाब आहे, तो आता आपण शवासनाच्या माध्यमातून मनोमन जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत. आपल्या कमरेचा भाग नकळत वरती उचलला जाईल, तर तो जाणीवपूर्वक जमिनीवर ठेवायचा आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहे, याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे. माझ्या कमरेच्या भागातील सगळे स्नायू, सगळे सांधे शिथिल झालेले आहेत. माझ्या सीटच्या इथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत, याची मला मनोमन जाणीव होत आहे. आणि ह्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी मी एक आकार करणार आहे. यासाठी एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. जाणीव पूर्णपणे कमरेच्या खालच्या भागापर्यंत ते आपल्या पायाच्या नखापर्यंत असेल. आणि श्वास सोडत आकार जाणीव आपली आता आपल्या पाठकण्याकडे, उदर भागाकडे आणि छातीच्या भागाकडे असेल. पाठकण्यांमधले सगळे स्नायू जे जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा बरगडा, छातीचा पिंजरा शिथिल झालेला आहे. शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण एक उपाय करणार आहोत. एक सहज श्वास भरून घ्यायचा. जाणीव पूर्णपणे उदरभाग, छातीचा भाग आणि पाठकण्याकडे असेल. आणि श्वास सोडत उकार शरीराच्या या मधल्या भागामध्ये पुन्हा एकदा भरपूर शिथिलता आलेली आहे, त्याची जाणीव. लक्ष आता आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याच्या स्नायूंकडे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी हलवटी, ओठ, दात, सैलसर तोंडाच्या आतमध्ये असलेली माझी जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझे नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापण्या, भुवया, भूमध्य, हाती विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. शरीराच्या या कंठापासून ते टाळूपर्यंतच्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण एक मकार करून घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. जाणीव पूर्णपणे कंठ पासून ते टाळूपर्यंत असेल. आणि श्वास सोडताना मकार पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. प्राणधारणा. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. शांत, लयबद्ध आणि मंद गतीने माझा श्वास सुरू आहे. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे, तशी माझा श्वासही संथ गतीने आणि मंद होत आहे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. एक वेगळंच समाधान, एक वेगळाच आनंद माझ्या मनामध्ये, माझ्या चेहऱ्यावर आहे. मी जी साधना करणार आहे किंवा केलेली आहे, त्याचा आनंद, त्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव ती सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, प्राप्त झालेली आपली मनस्थिती, एक आनंदाची, समाधानाची लहर आपल्या मनामध्ये आहे.
यातूनच आपण आपल्या स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचं आहे, औषध विरहित ठेवायचं आहे, व्याधी विरहित ठेवायचं आहे. यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आपल्या देवारामध्ये जे देव आहेत त्यांचं स्मरण, त्यांचे आशीर्वाद, त्यांचं वंदन, आणि आपण जो संकल्प केलेला आहे तो पुन्हा एकदा मनामध्ये या आपल्या देवासमोर, आपल्या आराध्य इष्ट देवतेसमोर या संकल्पाचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करायचा. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित करणार आहे. आपले देव आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. सावकाश श्वासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. दोन्ही सावकाश, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद, शांती पाठ आपण बोलूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाल जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. श्वास भरून घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे करी. तिथून सुरुवात, तिथे शेवट. हॅव अ गुड डे टू ऑल. थँक्यू. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड कर. हरी